हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, विधी सल्लागार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्ट। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जय गणेश रुग्णसेवा अभियान जे राबवलेलं जात आहे ते खरोखरच गरजू रुग्णांसाठी एक अत्यावश्यक सामाजिक सेवा इथे सुरू आहे। 17, 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टतर्फे फडके हॉल इथे हा मोफत कृत्रिम अवयव वाटप, श्रवणयंत्र वाटप याचा जो कार्यक्रम झालेला आहे, याचं जर खरं बाहेरून जर ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून घ्यायच्या असतील गरजू रुग्णांना, तर अतिशय महागातल्या ह्या सुविधा आहेत जे हे ट्रस्ट मोफत वाटप करत आहे। गणपतीच्या सेवेसोबतच ही जी समाजाची सेवा करत आहेत ही खरं खूप स्पृहणीय आहे, काळाची गरज आहे आणि अशा या सेवेचा एक सहभागी होण्यासाठी मला संधी मिळाली, त्याबद्दल ट्रस्टचे सर्व इथल्या डॉक्टरांचे, परिचारकांचे आणि या सेवेचा सर्वांना लाभ घडून देणाऱ्या सेवेकरांचे खरंच आपण सर्वजण ऋणी राहूयात आणि ही अखंड सेवा चालू राहावी, गरजू रुग्णांना याचे उपचार मिळत राहावेत ही गणेशाचरणी माझी प्रार्थना। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने हे जे श्रवण यंत्र वाटपाचं शिबिर जे सुरू आहे 17 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत 3 दिवस, आज समारोपाचा दिवस आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सूर्योदय फाउंडेशन, ज्येष्ठ गायिका अनुराधाताई पौडवाल यांचं हे फाउंडेशन आहे, याच्या संयुक्त विद्यमाने हे श्रवण यंत्र वाटपाचं शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि या 3 दिवसामध्ये जवळजवळ 1000 गरजू रुग्णांना आपण हे श्रवण यंत्र वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहर ही आलेली आहे। आगाऊ नोंदणी केलेले हे सर्व लोक आहेत आणि दर महिन्याला आपण हे शिबिर घेत असतो। ह्या महिन्यामध्ये 3 दिवसामध्ये जवळजवळ 1000 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे। याच्यामध्ये मशीन हे कानाला लागल्यानंतर जर काही अडचण येतं तज्ज्ञ डॉक्टरांची देखील इथं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। नंतर देखील त्यांना त्या डॉक्टरांचे नंबर देऊन त्या मशीनची फ्रिक्वेन्सी त्यांना सेट करता येणार आहे। अशा पद्धतीने दगडूशेठ बाप्पांची वाटचाल देव मंदिराबरोबर मानव सेवेच्या महामंदिराकडे हे जे आमचं ब्रीद आहे त्याकडे ही अव्याहतपणे सुरू आहे।